नुकतेच नगरपंचायतीचे निकाल लागले आणि या नगरपंचायतीच्या निकालामध्ये एक असं जोडपं आहे जे दोघेही या नगरपंचायतीच्या निकालामध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेत आणि हे जोडपं आता नगरसेवक म्हणून जोडीनं नगरपंचायतीमध्ये काम करणार आहे. हे जोडपं आहे शिराळा नगरपंचायतीतलं. आपल्यासोबत केदारभैया नलवडे आणि त्यांच्या पत्नी, ज्या दोघेही या नगरपंचायतीमध्ये भाजप पक्षाकडून उभे होते. दोघांनाही शिराळकरांनी निवडून दिलेलं आहे. सुरुवातीला दोघांचंही अभिनंदन. महाराष्ट्रामधील ही एकमेव नगरपंचायत आहे किंवा एकमेव हे जोडपं आहे जे या नगरपंचायतीमध्ये दोघेही निवडून आलेले आहेत. एकतर हे म्हणजे मुळात ज्या ठिकाणी आता नगरपंचायतीमध्ये पाहतोय आपण की एकेका ठिकाणी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न, तुमच्या घरात तर दोघांनाही उमेदवारी मिळाली. हा उमेदवारी देण्यापासूनचा प्रवास ते निवडून येण्यापर्यंतचा कसा राहिला? या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षानं आम्हाला भरभरून प्रेम दिलं. या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सम्राट बाबा महाडिक आणि स्थानिक आमदार आमचे सत्यजित भाऊ देशमुख या सर्वांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि आम्हाला दोघांनाही भाजपच्या वतीनं उमेदवारी दिली. आणि जनतेनं सुद्धा आम्हाला दोघांनाही एका घरात, आता काही ठिकाणी असं होतं की एका घरात 2 उमेदवारी असली की लोक थोडी हे करतात, पण लोकांनी सुद्धा आम्हाला उचलून घेऊन भरभरून मोठ्या मताधिक्यानं आम्हाला दोघांना सुद्धा जनतेनं निवडून दिलं आणि याचे सगळं श्रेय हे सर्वसामान्य जनतेला जाते. आता वहिनींच्याकडे येतो. खरंच ज्यावेळी तुम्हाला उमेदवारी मिळणार आहे कुणी सांगितलं आणि तुम्हाला सुरुवातीला कारण पहिलीच निवडणूक अशी असेल की तुम्ही निवडणूक लढवताय, याच्या अगोदर कधी तुम्ही निवडणूक लढवली होती का? निवडणूक हे केली नव्हती. अच्छा. भीती वाटली सुरुवातीला? हो, वाटली. थोडी भीतीच होती. माझा पहिलीच वेळ होती आणि असं काही आमची तयारी म्हणजे असं नव्हतं की हे करावं. पण मला यांच्या सपोर्टमुळे खूप हे झालं. माझ्या घरचे सपोर्ट, माझ्या सासूबाई, तिन्ही सासू असतील, सासरे असतील, त्यांनी मला खूप सपोर्ट केला, त्यामुळे मी करू शकले. प्रचाराला सुरुवातीला कोण बाहेर पडायचं? प्रचाराला हेच पडायचे, कारण का घरचं हे करून वगैरे परत नंतर सासूबाई जायच्या, मी जायचो, आम्ही असं अल्टरनेटिव्ह करायचो प्रचार दोन्ही. एक लहान बाळ देखील आहे, हो. ते सगळं मॅनेज कसं केलं तुम्ही खास करून? सगळ्यांनीच असं सपोर्ट केला, घरच्यांनी केला आहे ते, त्यामुळे सगळं निघून निघालं. बाकीचे हे माहेरचे असू दे, ते यायचे, त्यांनी पण येऊन सगळ्यांनी हे केलं. काही खास आठवणी या प्रचार दरम्यानच्या? प्रचार दरम्यानच्या म्हणजे आम्ही माझ्या मुलीला जास्त वेळ हे देता आला नाही आम्हाला. म्हणजे ह्यांनाही व्हायचं की ती आली की म्हणजे झोपलेली असायची, परत झालं मग म्हणायची डॅडा कुठे गेला, मम्मा कुठे, काय चाललंय आपलं, असं हे तिचं असायचे, प्रश्न असायचे, मग काय करत असं. मग ती शिकलेली, माझ्या मम्मा डॅडाला विजयी करा, कमळाचं बटन दाबा, ती अशी हे करून हे करायची. पण निकाला दिवशी तुम्ही तिला घेऊन मनसोक्त गुलाल खेळलेलाचा व्हिडिओ व्हायरल झाला. काय भावना होत्या त्यावेळी, एक दोघही निवडणुकीत उतरणं आणि दोघांचाही विजय होणं? काय निवडणुका आता भरपूर होतात, पण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आता आम्ही सगळ्याकडे, आम्हाला लोक जे आमच्याकडे संपर्कात नाहीत ते सुद्धा आमच्याशी संपर्क साधून आमचं अभिनंदन करतायत, त्यांना सुद्धा विशेष वाटते. आणि त्या दिवशीचा आनंद हा द्विगुणितच होता, कारण या शिराळ्याच्या जनतेनं आम्हाला भरभरून प्रेम दिलं आणि हे सगळा विजय या सर्वसामान्य जनतेचा आहे. आणि मी सुद्धा मोठा निधी ताकदीनं या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही आणणार आहे आणि सेना भाजपचं आमचं एक हाती सत्ता शिराळकरांनी 50 वर्षात पहिल्यांदाच आम्हाला दिलेली आहे. त्याबद्दल मी संपूर्ण शिराळकरांचं मी आभार मानतो. आणि मी जो शब्द या निवडणुकीच्या माध्यमातून या जनतेला दिलता किंवा आम्ही जो जाहीरनामा केलता, त्या जाहीरनाम्याला आम्ही कटिबद्ध राहून या शिराळाचा अधिकाधिक विकास ज्या यापूर्वी कधीही झाला नाही तो करण्याचा आमचा निश्चितपणानं मानस आहे. आणि मी सुद्धा प्रचार करत असताना मला माझ्या घरातील सगळ्या कुटुंबानं, माझ्या मित्रपरिवारानं, माझ्या बंधूंनी मला प्रचंड ताकद दिली. माझ्या सहचरणीनं, माझ्या पत्नीनं सुद्धा ही निवडणूक हातात घेऊन स्वतः ही ती फिरली, कारण मी त्या दुसऱ्या प्रभागात उभा राहत असताना मला इकडे हिच्या प्रभागात वेळ देणं थोडं कमी जात होतं, पण हिनं स्वतः ती प्रचार यंत्रणा स्वतः हातात घेऊन तिनं घर टू घर ती केलं. आणि तिचं सुद्धा खरोखर हे कौशल्य आणि कौतुक आहे की तिनं स्वतः ती सगळ्या गोष्टी केल्या. आणि मला खरोखर हे असं वाटत होतं की आता कसं करत्या, तर तिनं ते निभवून नेलं आणि मला खरोखर अभिमान आहे की जनतेनं सुद्धा आम्हाला स्वीकारलेला आहे. पण आता एकीकडं हे सगळं विजय तुमच्या पारड्यामध्ये दडपण दिला असताना आता दुहेरी दडपण कुठंतरी जाणवतं की, कारण तुमच्याकडून लोकांना तुमच्या प्रभागामधल्या अपेक्षा तुमच्या पत्नीच्या ज्या प्रभागामध्ये ते
त्यांनाही अपेक्षा आहेत. नाही आता मी तर आता बघतोय गेले 2 महिने झाले मला असं वाटतंय की ती तिच्या प्रभागात निधी आणण्यासाठी निश्चितपणानं सक्षम आहे आणि मीही माझ्या प्रभागात मी यापूर्वी देखील भरपूर कामं केलेली आहेत त्यामुळे मला असं कुठं वाटत नाही की तिला माझी कुठं गरज भासेल कारण ती सक्षम पद्धतीनं निधी आणल असं मला वाटतं. आता तिनं असंच आता थोडं आज एक गमतीशीर विषय होता की मी म्हटलं थोडं हे असं हे कर तर ती म्हटली की नाही मी आता नगरसेवक झाले मला बाहेर गेलं पाहिजे आणि ती आजच 1-2 कार्यक्रमांना उपस्थिती लावून आलेली आहे त्यामुळे ती ऍक्टिव्ह आहे आणि तीच काम चांगल्या पद्धतीने करेल. म्हणजे काही दिवसात आम्हाला स्पर्धा लागलेली दिसून येईल की हो, हो, कोण नक्की. जास्त मी निधी ह्यांच्या- आणते. हो निधीमध्ये असणार आहे स्पर्धा त्यांच्यापेक्षा मी नक्की जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करेन. तर या सगळ्या नगरपंचायतीमधील खरं तर एक जोडपं जे आहे ज्या ठिकाणी दोघांनाही या शिराळकर जनतेनं सेवेची संधी दिली आणि दोघेही या नगरपंचायतीमध्ये खरं तर तुमची दुसरी टर्म आहे मात्र त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या पहिल्यांदाच या एखाद्या निवडणुकीला उभे राहतात आणि ते आपल्या पतीसोबत खरं तर उभे राहतात आणि दोघंही निवडून येणार. ही महाराष्ट्रातली बहुता ही पहिलीच घटना आहे आणि ज्यामध्ये या दोघांनाही विजय मिळेल दोघांनाही या शिराळकरांची जनतेची सेवेची संधी मिळणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने एबीपी माझा शिराळा सांगली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.